आज अहोंचा असिस्टंट ड्युटीवर आहे, कारण अहो आज ऑफिसला गेले आहेत आणि आज गुढीपाडवा आहे. त्यामुळे गुढी कोण उभारणार हा प्रश्न मी अहोंना विचारला, तेव्हा अहो म्हणाले की मी माझा वारस तुझ्याजवळ सोडून चाललो आहे, त्याला सांग सर्व करायला. म्हणून आज त्याची रिप्लेसमेंट त्यांच्या जागेवर झालेली होती. पहिल्यांदाच आज त्याने जो तांब्या स्वस्तिक आहे तो काढला होता. 2 वेळा चुका केल्या, तिसऱ्यांदा मात्र त्याने बरोबर केला आणि इथे एकदम मन लावून तो फुलांचा हार बनवायला बसला. मीरा मात्र त्याला अधूनमधून खूप त्रास देत होती. ओवलेले फुलं काढून ती पाकळ्या करत होती. पण कसा बसा त्याने कसा का असे ना पण छान हार बनवला आणि गुढी पण त्याने छान उभारली. आणि आज सृजनला श्रीखंड खायचं होतं. स्मिरालाही श्रीखंड आवडतं, पण त्याला आज घरी बनवलेलं श्रीखंड खायचं होतं. म्हणून रात्रीच मी झेप्टोवरून दही मागवलं होतं आणि ते दही कापडात बांधून ठेवलेलं होतं. तर त्यातलं सगळं पाणी निघालं आणि इथे छान ते रेडी झालं होतं श्रीखंड करण्यासाठी. तर त्यात मी साखर आणि केशर मिक्स केलं, थोडं इलायची जायफळ पावडर पण मिक्स केली आणि छान मस्त फेटून घेतलं. मस्त घरगुती श्रीखंड तयार झालं होतं. तर सगळा नैवेद्य तयार केल्यानंतर मी नैवेद्याचा ताट तयार केला आणि मग पूजेसाठी मी साडी वगैरे वेअर करून रेडी झाले. आज पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या दिवशी अहो घरी नव्हते आणि अहो घरी नव्हते म्हणून घरातला छोटा माणूस किती मोठं काम करतो हे मला कळालं होतं. तर नैवेद्य मात्र 2-3 वर्षापासून गुढीला सृजनच दाखवत होता. आम्ही फक्त गुढीचं काम करत होतो. यावर्षी सुद्धा नैवेद्य पण त्याने दाखवला आणि गुढीचं सुद्धा सर्व काम त्याने केलं. आणि हा आमचा घरातला छोटा प्राणी म्हणजे स्मिरा बरोबर जेवणाच्या वेळेला घरात हजर झाली होती. सकाळपासून ती तिच्या फ्रेंडकडे खेळायला गेलेली होती आणि जेवणाचा टाइम झाला तेव्हा ती बरोबर घरात उगवली. तर सर्व पूजा वगैरे झाली आणि छान आम्ही जेवण वगैरे आटोपले. तर जेवण करत असतानाच मला एक कॉल आला होता आणि ते काहीतरी वस्तू घेण्यासाठी आम्हाला आज बाहेर जायचं होतं संध्याकाळी. तर ती वस्तू काय आहे हे नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय आणि उशिरा का होईना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.